हाऊ टू सेव्ह मनी म्हणजेच पैसा कसा वाचवावा हा प्रॉब्लेम फक्त तुम्हीच फेस नाही करत आहात, तर अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत हा प्रॉब्लेम फेस करत आहे. भारताचा जो सेव्हिंग रेट आहे तो हळूहळू कमी व्हायला लागला आहे आणि याच्या मागचं मुख्य कारण हे आहे की लोक स्ट्रगल करतायत सेव्हिंग करण्यासाठी. आणि आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे, अशी एक पद्धत सांगणार आहे ज्यानंतर तुम्हाला या प्रश्नाबद्दल कधी विचार करायचं काम पडणारच नाही. आणि हे जे सोल्युशन आहे सोपं आहे. व्हिडिओ संपल्यानंतर पुढच्या 5 मिनिटांमध्येच हे सोल्युशन तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला कधीही हा प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हे बघा, यासाठी तुम्हाला फक्त 5 स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि त्यानंतर गॅरंटीने सांगू शकतो की तुम्ही इझिली पैसा सेव्ह करू शकता. आणि हे बघा, आता सेव्हिंगसाठी जवळपास प्रत्येक जणाचा प्रॉब्लेम हाच असतो की ज्याचा पगार 20,000 असतो त्याचे खर्च 20,000 होतात. हळू पगार वाढतो, 50,000 होतो, मग त्याचे खर्चही त्यांचे किती होतात, 50,000 होतात. मग यामुळे काय होतं की आपण एका रॅट रेसमध्ये फसतो आणि मग अशा रॅटरमध्ये फसतो की त्यानंतर बाहेर निघणं पॉसिबलच होत नाही. आणि मग महिन्याभरात जरी सुट्टी करून कुठे बाहेर जायचं म्हटलं तर प्रॉब्लेम हाच येतो की महिन्याभराचा पगार नाही आला तर आपलं पूर्ण जे शेड्यूल आहे, फायनान्शियल शेड्यूल, ते कोलमडून जाईल आणि आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. यामधून जर का तुम्हाला बाहेर यायचं आहे तर या 5 स्टेप्स तुम्ही फॉलो करा, तुम्ही 100% यातून बाहेर निघू शकता. आता हे बघा, सेव्हिंगच्या खूप साऱ्या टिप्स, खूप सारे पुस्तकं लिहिल्या गेली आहेत, पण त्या गोष्टी प्रॅक्टिकल यासाठी नाही आहेत कारण प्रत्येक महिन्यात तुम्हाला डिसिप्लिन राहावं लागतं, जे की आजच्या जनरेशनसाठी थोडं डिफिकल्टसुद्धा आहे. आणि मग दर महिन्यात ती स्टोरी होते की महिन्याचा शेवट येतो आणि मग पैसा नसतो, वाट पाहावी लागते पगाराच्या दिवसाची. तर यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे तारीख निवडा. म्हणजे हँडरायटिंग थोडी खराब आहे, प्लीज तेवढं ॲडजस्ट करून घ्या. तारीख निवडा म्हणजे काय की जर तुमचा पगार हा 1 तारखेला होत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 या दोनपैकी एखादी तारीख सिलेक्ट करू शकता. जर तुमचा पगार 5 तारखेला होत असेल तर तुम्ही 6 किंवा 7 या दोनपैकी एक तारीख निवडू शकता. जर तुमचा पगार असा 1-2 दिवस मागे पुढे होतो तर थोडी मागचीच डेट पकडलेली बरी. हे झाल्यानंतर हे आता तुम्ही सिलेक्ट करा आणि नोट डाऊन करा. जमलं तर तुम्ही कमेंटमध्ये लगेच करा. हे बघा, ही जी टेक्निक आहे ही 100% प्रॅक्टिकल आहे. मी सुद्धा कित्येक वर्षापासून फॉलो करतोय आणि मला कधी हा प्रॉब्लेम आता फेस करावा लागत नाही कारण ही सगळी प्रोसेस एक ऑटोमॅटिक प्रोसेस आहे, 100% ऑटोमॅटिक प्रोसेस आहे. तर आता वळूया स्टेप 2 कडे. तर काय की कुठल्याही लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट प्लॅन, एक आहे रेग्युलर प्लॅन. रेग्युलर प्लॅनमध्ये काय, तुम्हाला एखाद्या एजंटला कमिशन द्यावं लागेल. डायरेक्ट प्लॅनमध्ये कुठलंही कमिशन देण्याची कोणाला गरज नाही. हे तुम्ही विदाऊट कमिशन करू शकता अपस्टॉक्स किंवा एंजल वनद्वारे. खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दोघांच्याही लिंक्स मी दिल्या आहेत. तुम्ही लगेच अकाउंट ओपन करून तिथे लगेच तुमची SIP सुरू करू शकता आणि सेव्हिंगची प्रोसेस लगेच सुरू करू शकता. याच्यामध्ये मला अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, लगेच कन्फ्युजन घेऊ नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित कळेल. जर तुम्ही या दोघांपैकी कुठेही अकाउंट खाली दिलेल्या लिंकवर ओपन केलं तर तुम्हाला आमचे 6,000 रुपयांचे ॲनिमेटेड शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कोर्सेस फ्रीमध्ये मिळतील, जिथे तुम्हाला शेअर मार्केट बेसिक्सपासून आणि म्युच्युअल फंडसुद्धा बेसिकपासून समजेल आणि मग वाचवलेला पैसा तुम्ही कसा इन्व्हेस्ट करू शकता ते त्या कोर्समधून तुम्हाला कळून जाईल. आणि सोबतच तुम्हाला फायनान्स क्लबची मेंबरशिपसुद्धा मिळेल, जिथे तुम्ही बाकी जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स आहेत, रिच लोक आहेत, त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. आणि या फायनान्स क्लबची मेंबरशिप आणि कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला हे अकाउंट ओपन केल्यानंतर 28 तासांच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली मिळून जाईल. आणि त्यानंतर स्टेप 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एखादा लिक्विड फंड शोधायचा आहे. आता हा जो लिक्विड फंड असतो हा काय असतो की हा एक म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्मसाठी पैसे ठेवू शकता. जो सेव्हिंग अकाउंटला जो काही आपल्याला इंटरेस्ट मिळतो त्यापेक्षा 2-2.5% जास्त इथे इंटरेस्ट मिळतो. पण याची खासियत काय आहे लिक्विड फंडची की तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इथे पैसा पार्क करू शकता आणि यासाठी तुम्हाला एक SIP सुरू करायची आहे. SIP मध्ये काय होतं की तुम्ही समजा या डेटची SIP सुरू केली 7 तारखेची आणि पकडून चला तुम्ही की 5,000 रुपयाची SIP तुम्ही सुरू केली. या SIP मध्ये ऑटो पे ऑप्शन असतं, ऑटो डेबिटचा. यामुळे होईल काय की दर महिन्याच्या 7 तारखेला तुमचे 5,000 रुपये कटत जातील. म्हणजे काय की पगार झाला, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमची अमाऊंट कट होत जाईल. मग यामुळे होईल काय की तुम्हाला एक सवय होईल. सवय काय होईल की तुमचा समजून घ्या पगार जो आहे तो 50,000 रुपये आहे. 50,000तले 5,000 तर कटले. मग तुम्हाला सवय काय होईल की मला सगळ्या गोष्टी 45,000मध्ये उरलेल्या 45,000मध्ये मॅनेज करायचे. ही सवय तुमच्या मेंदूला ऑटोमॅटिक होईल. आणि यासाठीच मग स्टेप 4 तुम्हाला फॉलो करायची आहे. स्टेप 4 काय म्हणते, स्टेप 4 म्हणते की फक्त 5% सॅलरीची अमाऊंटच तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचे. हे लिक्विड फंड कुठले हे सुद्धा मी पुढे सांगतो तुम्हाला. आणि इथे बिलकुल रिस्क नसते, यामध्ये कुठलीही रिस्क नसते लिक्विड फंडमध्ये. हा एक सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. मोठमोठ्या बँकांनी आपले म्युच्युअल फंड कंपनी सुरू केल्या आहेत. SBI असेल, ICICI, HDFC असेल. त्यांपैकी बेस्ट कुठले आहेत त्याबद्दल आपण बोलूया नंतर.
पण सुरुवातीला 5%च का? हे बघा, बरेचसे लोक काय करतात, सुरुवातीला 20% सुरुवात करतात. इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की 20% टाकल्यानंतर 2-3 महिन्यातच तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागतो. कारण सवय तुम्हाला काय आहे, 20,000चा पगार 20,000 पूर्ण खर्च करण्याची. अचानक जेव्हा तुम्ही 20% पैसा बाजूला काढता, प्रॉब्लेम होऊन जातो. मग त्यामुळे काय आहे की मग तुम्ही सगळे पैसे ते साईडला काढाल, ह्या सगळ्या गोष्टी बंद कराल. हे अवॉइड करण्यासाठी सुरुवात छोट्यापासून करा. कितीही तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुमच्यापैकी बरेचसे जण असे असतील की मी 30% वाचू शकतो, नाही. पहिले 6 महिने फक्त 5%नी सुरुवात करा. एकदा तुमच्या मेंदूला, डोक्याला सवय लागू द्या. एकदा तुम्हाला सवय लागली की हां, मला पगार जरी एवढा असेल तरी मला हातात एवढा येतोय, कारण 5,000 तुमचे इकडे SIPमध्ये चालले गेले. मग हे जे उरलेले आहेत याची एकदा तुम्हाला सवय लागली की मग नंतर तुम्ही हळूहळू हे जे पर्सेंटेज आहे 5चं 6, 7, 8, 9 पुढे वाढवू शकता. आणि मग जसं तुमचा पगार वाढेल, ऑटोमॅटिक पर्सेंटेज वाईज ही अमाऊंटसुद्धा वाढत जाईल. यामुळे काय की तुमचे पैसे ऑटोमॅटिकली इथे सेव्ह होत राहतील. हे बघा, जुन्या काळी काय व्हायचं की तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना ऑब्झर्व केलं तर ते RD हा प्रकार फॉलो करायचे. रिकरिंग डिपॉझिट पोस्ट ऑफिसमध्ये असतात. RDमध्ये काय इंटरेस्ट रेट खास मिळतो का? नाही. 5-6-7% इंटरेस्ट मिळतो. त्यातही एजंट थ्रू RD काढतात, मग थोडा अजून कमी मिळतो. RD इंटरेस्टच्या हिशोबाने काही खास इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पण काय आहे की एकदा तुम्ही पैसे टाकले, दर महिन्याला कोणीतरी घ्यायला येतो पैसे, दुकानदार पण करतात, डेली त्यांच्याकडे एक माणूस येतो पैसे घ्यायला, सवय क्रिएट होते. लोक RD कशासाठी काढतात? सेव्हिंग होण्यासाठी. नाहीतर काय म्हणतात लोक, पैसे खर्च होऊन जातील. हीच गोष्ट आजच्या टेक्नॉलॉजीच्या या जगात पॉसिबल आहे, फक्त ही प्रोसेस फॉलो करून. याला मी नाव दिलं आहे 5 स्क्वेअर रूल. कधीही सेव्हिंग करताना हा रूल तुम्ही लक्षात ठेवा. हा एक 100% प्रॅक्टिकल रूल आहे जो मी स्वतः फॉलो करतो. मी सुद्धा जेव्हा मला सेव्हिंग स्टार्ट करायची होती तेव्हा खूप सारे व्हिडिओज बघितले असतील, खूप सारे आर्टिकल्स वाचले असतील, पण मला काही प्रॅक्टिकल सोल्युशन मिळालं नव्हतं. मग मी हळूहळू ह्या गोष्टी फॉलो करायला लागलो. आणि मग रिसेंटली मला माझ्या एका मित्राने विचारलं की पैसे सेव्ह करायचे आहेत, कसं करू? मग तेव्हा मला वाटलं की चला एक व्हिडिओ पण बनवता येईल आपल्याला यावर. आता हे तर झालं सेव्हिंगबद्दल, की तुमचे पैसे सेव्ह होत चालले. सेव्ह झालेल्या पैशांना नंतर तुम्ही हे लिक्विड फंडमध्ये काय आहे की तुम्ही कधीही पैसे विड्रॉ करू शकता. विड्रॉसाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लागत नाहीत. ठीक आहे, एक गोष्ट क्लिअर करून घ्या. आता लिक्विड फंड कुठला घ्यायचा? तर लिक्विड फंड या 3-4 पैकी कुठलाही तुम्ही घेऊ शकता. SBI लिक्विड फंड, ICICI प्रुडेन्शियलचा लिक्विड फंड किंवा टाटाचा लिक्विड फंड, या 3 पैकी कुठलाही एखादा लिक्विड फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि लगेच हा व्हिडिओ झाल्या तुम्ही खाली क्लिक करा, अकाउंट ओपन करा आणि लगेच या 3 पैकी एखादा फंड, लिक्विड फंड तुम्ही सर्च करा आणि त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. हे तीनही जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ते खूप रेप्युटेड आहेत. आणि लिक्विड फंड हा सेफ इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. ॲक्च्युली हा इन्व्हेस्टमेंटचा प्रकार नाही आहे, हा पैसे तुमचे टेम्पररी पार्क करण्यासाठी सुविधा आहे. मग हे पैसे तुम्ही नंतर वाटलं तर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुमच्या चॉईसनुसार. पण या टेक्निकने तुमचे 100% सेव्हिंग होईल म्हणजे होईल. आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा आहे की हाऊ टू सेव्ह मनी, त्यामुळे इन्व्हेस्टमेंटबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण आमची इन्व्हेस्टमेंटची स्टॉक मार्केटची जी सिरीज आहे ती ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आमच्या चॅनलच्या नावावर क्लिक करून तुम्ही जर प्लेलिस्टवर क्लिक कराल तर तुम्हाला आमची शेअर मार्केटची प्लेलिस्ट मिळून जाईल, जी तुम्ही बघा, जिथून तुम्हाला शेअर मार्केटसुद्धा मिळेल. आणि म्युच्युअल फंडबद्दल डिटेलमध्ये जाण्यासाठी तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स मिळेलच, जिथून तुम्ही म्युच्युअल फंडसुद्धा शिकू शकता आणि शेअर मार्केटसुद्धा ॲनिमेटेड प्रकारे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला शिकवण्यात आलं आहे. ही जर टेक्निक तुम्ही प्रॉपरली फॉलो केली, यासाठी हे बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याला डिसिप्लिन लावण्याची गरज नाही, कारण पैसे ऑटोमॅटिक डिडक्ट होतात जी तारीख तुम्ही सिलेक्ट केली त्याला. त्यामुळे तुमचं फक्त एकच काम आहे की लगेच ॲक्ट करायचं, लगेच अकाउंट ओपन करून लगेच SIP सुरू करा, जेणेकरून पुढच्या महिन्यापासून तुमचे डिडक्शन्स सुरू होतील. आणि एकदा ही पूर्ण प्रोसेस केली तर मागे कधीही तुम्हाला वळून बघण्याची गरज नाही. आणि ही जी 5% अमाऊंट आहे मग तुम्ही हळूहळू वाढवू शकता. आणि तुम्ही लॉंग टर्ममध्ये जर बघितलं तर एक खूप मोठी अमाऊंट तुम्ही सेव्ह कराल. समजा आपण 5,000च्या हिशोबाने जरी महिन्याला गेलो तर वर्षाचे 60,000 रुपये हे होतात. ते 60,000 रुपये तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले तर कंपाऊंडिंगने त्याची पुढच्या काही वर्षानंतर खूप मोठ्या अमाऊंटमध्ये कन्व्हर्जन होईल. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सध्या तर नाही सारखीच आहे. शून्यापेक्षा कधीही 5,000 वाचलेले बरे. आणि त्यामुळेच एक गोष्ट, फक्त आजचा डिसिप्लिन तुमचा इम्पॉर्टंट आहे. आज ॲक्शन घ्या आणि मग तुम्हाला नंतर कधीही मागे वळून बघण्याची गरज नाही. आणि मग अशा प्रकारे सेव्हिंग करून त्यानंतर इन्व्हेस्ट करून तुम्ही या रॅट रेसमधून बाहेर पडू शकता आणि एक स्ट्रेस फ्री जीवन जगू शकता, जिथे तुम्हाला पैशांची जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही. आणि हे करण्यासाठी तुम्हाला फक्त ह्या स्टेप्स काही फॉलो करावे लागतील. तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत, फॅमिली ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकजण अशा प्रकारे इझिली पैसा सेव्ह करू शकेल या आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये. आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेऊ शकेल स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या फॅमिलीच्या फायद्यासाठी. तर जाता तुम्हाला हे सांगू इच्छितो की ॲक्शन लगेच घ्या. लिंक खाली दिलेली आहे आणि
अकाउंट ओपन झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर नक्की या व्हिडिओला परत रिव्हिजिट करा. काय फरक तुम्हाला जाणवला हे सुद्धा आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की हे जे काय आम्ही शिकवलं आहे याचा तुम्हाला प्रॅक्टिकली किती फायदा झाला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.